हे बा, दुर्दैवाने धुळे जिल्ह्यात दुष्काळ तर येणार नाही ना, तसं व्हायला नको. परंतु एक भयानक परिस्थिती म्हणजे वरुण राजाने धुळे जिल्ह्याकडे पाठ फिरवलेली आहे. हो, धुळे जिल्ह्यात शिरपूर धुळे वगैरे या पाऊसच पडत नाही आहे. थेंब थेंब पाऊस पडला, 2 दिवस पाऊसच नाही आहे. 25% खरीप पेरण्या झाले, फक्त 25%. आणि शेतकरी बांधव अजून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत, त्याच्याशिवाय पेरण्या करता येणार नाही. महाराष्ट्रातला पुष्कळ मुंबई, पुणे, नाशिक अजून पुष्कळ ठिकाणी चांगला पाऊस झाला, दमदार पाऊस झाला, परंतु दुर्दैवाने धुळे जिल्ह्यात अजून तसा पाऊस झालेला नाही. हे अल निनोचा प्रभाव आहे. तर यावर्षी सांगितलं आहे की काही ठिकाणी जास्त पाऊस पडेल आणि काही ठिकाणी दुर्दैवाने कमी पाऊस पडून दुष्काळी परिस्थिती राहील. तर आतापासून पाणी जपून वापरा, देवाला प्रार्थना करा की धुळे जिल्ह्यात शिरपूर असं कधी घडलं नव्हतं, कधी न घडलं होतं इतक्या वर्षात. तर चांगला पाऊस व्हायला पाहिजे अशी प्रार्थना करा आणि पाणी जपून वापरा. जास्तीत जास्त हा चांगला विचार शेअर करा, लोकांना सांगा सत्य परिस्थिती, सांगा सत्यमध्ये काय आहे ते, करा शेअर. धन्यवाद. पाणी जपून वापरा, करा.